एक ऐतिहासिक मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला वीर ताऱ्याची दापड तर दुसऱ्या बाजूला गावदे वेले या संघाने आज खूप प्रभावी केलं। पहिल्या मॅच मध्ये जर विचार केला तर ओम साहेब पिशे असं वाटत होते कुठेतरी मॅच मध्ये पकड बनून आहे, परंतु अंतिम क्षणामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून त्या कारणास्तव मात्र आपण पाहिलं तर विजय संपादन करताना पाहायला मिळालं। यस, रांजोली संघाचं हे आगमन झालेलं आहे टोपा टापा सहित। वेले संघाचा 12वा खेळाडू कृपया आपण पाठवून द्यायचा आहे। गावदेवी वेले संघाचा 12वा खेळाडू कमेंट बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। एका बाजूला वीर तानाजी दापड तर दुसऱ्या बाजूला गावदेव वेले या संघादरम्यानली बिग फाईट बिग लढत मैदानाच्या आतमध्ये राजू पाटील पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय। सलामीची जोडी आपण पाहतोय स्ट्रायकर मॅन गुरु अँड नॉन स्ट्राइकला दिनकर राजू पाटील। यस, पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी पंचांचा इथे इशारा केला जातोय। आपण जर पाहिलं तर लीग मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स वीर तानाजी दापोडे संघाचा पाहायला मिळाला, त्याचबरोबर वेले संघाचाही। परंतु आपण पाहिलं की दापोडे संघाचा एक बाय मिळाली होती आणि मागील मॅच पिछे संघासमोर वेले खेळला होता, त्यामध्ये अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली होती। इथं पाहूया कशा प्रकारे या दोघांमधील लढत पाहायला मिळेल। गेम ऑन, पहिल्या चेंडूची फेकी अप्रतिम अप्रतिम सुंदर, क्या बात आहे। पहिला चेंडू खूप दर्जेदार क्वालिटीचा पाहायला मिळाला। निर्धावची सांगता झाली डॉट चेंडू। ज्यावेळेस तुमची सुरुवात चांगली होते येणारा काल तुमच्यासाठी खूप चांगला असतोय। निश्चित असं म्हटलं जाते की सुरुवात जर चांगली असेल तर तुमचं अर्ध काम परिपूर्ण केलं जातोय। खूप खूप अभिनंदन नानाजी गोंदली साहेब, त्यांनी इथं मात्र सामना विजय संपादन केलेला आहे। इथेही अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चेंडू हाताला जातोय। पुन्हा एकदा डॉट चेंडू, निर्धावची होते सांगता। पूर्णपणे कमर कसून गोलंदाजी होते, अनुभव पणाला लावला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण मॅच खूप महत्त्वाची आहे। इथनं जर तुम्ही मॅच गमवताय तर घरचा रास्ता दिसतोय। यावेळेला अजून एक तेच तर्रार, यावेळेला चेंडूला खाली ठेवला जातोय, गती प्राप्त करून दिली जाते। पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट। आपण पाहिली तर या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक खास करून राजन डी यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते। परंतु इथं डावाला सुरुवात करत असताना इथं मात्र डॉट चेंडूची हॅट्रिक राजू पाटील। यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे, पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु आवाक्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर। एक ब्रँडेड क्वालिटीचा येतोय चौकार। आपण पाहिलं तर बऱ्याच कालानंतर बॅटला चेंडू स्पर्श झाला, मिळाला बॅट घेतलं गेलं, एक आत्मविश्वासाने फटका खेळला गेला आणि चेंडूला मात्र सीमारेषे बाहेर धाडलं, चौकार वसूल केलेला आहे। डावाची सुरुवात आगाज केलेला आहे, अकाउंट ओपन केलेला आहे। पाहूया पुढील चेंडू, यावेळेस बॉडी शॉट आणि त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे। शेवटपर्यंत चेंडूवरती नजर हटवली नाही आहे आणि वेल कॅच वेल जज अँड खूप चांगली पकड पाहायला मिळाली। फलंदाज फेल होतोय झेलच्या स्वरूपात। ये आले ना, हेमन आले का आता? हो, बॉलर राजू आहे ना, हा, तेच बरं।
यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, पाहूया. कुंदन पाटील ते कॅच खाली. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल कलेक्ट केलेला आहे. क्या बात आहे. पूर्णपणे हवी होतोय, पकड मजबूत केली जाते, चार्ज होतोय आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. बॅक टू बॅक दुसरा इथं मात्र गडी बाद होताना पाहायला मिळालं. इथं मात्र सदानंद येतोय. पूर्णपणे बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. गावदेव वेले संघ सुरुवात खराब झाली आणि त्यानंतर एंड सुद्धा त्याहून अधिक खराब पाहायला मिळाला. सुरुवातीच्या कालामध्ये धावा बनल्या नाहीत, मध्ये एक चौकार लागला, त्यानंतर आपण पाहतोय की बॅक टू बॅक दुसरा इथं विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळाले. राजू यस अनोखा विक्रम इथं पाहायला मिळतंय. देवदास बॅक टू बॅक 4 वेळा 0 वरती बाद झालेला आहे. म्हणजेच दमन दवरा त्यांच्यासाठी लक्की नाही आहे, अनलक्की साबित होत आहे. आणि आपण जर पाहायला गेले तर अति घाई करण्याचा प्रयत्न तिथं पाहायला मिळाला आणि फलंदाज फेल ठरले गेले. यस अजून एक दर्जेदार क्वालिटीचा गोलंदाज मैदानावरती येतो ज्ञानदेव. आपण जर पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघाची दारोमदार सांभाळणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. और क्रमांक दुसरं यावेळेस चेंडूला टर्न केलेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहू शकता. दुरून क्षेत्ररक्षक येतोय, चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि अशा रीतीने आपण पाहू शकता एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 5 धावा धाव फलकावरती लागले गेले आहेत. एकच धाव पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस चेंडूला टर्न केलेले सेपल झाले, क्रॉस झाले आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या रिजन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. इथेही आपण पाहू शकता सिंगल धाव कंप्लीट केली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 6 धावा धाव फलकावरती लागले गेले आहेत. दिनकर आणि सदानंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गुरुन आणि देवीदास यास काहीच करता आलं नाही आपल्या संघासाठी, परंतु ज्ञानदेव इथं मात्र पाहू शकता आपण तयार होतोय. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे स्वतः गोलंदाज झेपावताय. एक धाव कंप्लीट केली. हा ना पाहायला मिळतंय. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, थोडीशी धकमक चकमक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर एक धाव इथेही कंप्लीट केली जाते आणि एकापेक्षा अधिक काही नाही आहे. दिनकर काहीतरी कर असा संदेश निश्चितच दिला असेल संघ नायकाने, परंतु तसं काय चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. धावसंख्या धावफलकावरती 7 या अंकावरती गणली गेली आहे, लागली गेलेली आहे. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, हवेमध्ये आहे, परंतु आपण पाहतोय की वाईडिश फायलिंगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. दुरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू सीमा पार येतोय. संजीवनी भरणारा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली जाते. षटक क्रमांक दुसरं प्रस्थापित होत असताना मैदानाच्या आतमध्ये गती कमी केली होती आणि त्या गतीचा पुरेपूर फायदा उचलत असताना लाईन रीड केली आणि फलंदाजाने शफल क्रॉस होऊन चेंडूला स्क्वेअरच्या रिझन मध्ये आपण पाहिलं तर फेकून दिलं. 4 धावा वसूल केल्या. धावसंख्या 11 या अंकावरती लागली गेली आहे. गावदेव वेले आणि वीर तानाजी दापोडे या संघादरम्यानली ही लढत पाहायला मिळते. यानंतर कासने आणि राजनोली या संघादरम्यान सामना होणार आहे, तर दोघांनी तयार राहायचं आहे. पुढील चेंडू यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला जातोय. हलकीचे अपील यास फलंदाज बाद होतोय. यस बोलच्या स्वरूपामध्ये फलंदाजी मात्र बाद होतोय. क्या बात आहे. एकामागून एक सरस गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून खेळायला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते ज्ञानदेव यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर चौकार लागला आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती तर 11 या अंकावरती लागली गेली आहे. दुसरं षटक दुसरा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मनसुबा आखला होता. अजून एकदा आपण पाहतोय कमी झालाय काय सुरुवातीला 40 तर झाला पाहिजे कम से कम. तो राजू येतो सुरुवातीला मग 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या आपण पाहतोय धापलकावरती 11 धावा लागली गेली. अतिशय कमी धावा धापलकावरती आहेत. कुठेतरी धावाला गती मिळणं गरजेचं आहे. याच्यासाठी बिग हिट मोठे फटकं खेळणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाजी अतिशय धारदार पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मागील सामना गावदेवी वेले संघाने डिफेन्स केला होता 34 धावांवरती. तिथे आपण जर गोलंदाजी पाहिली तर अफलातून पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक केलं तिन्ही गोलंदाजांनी. अचूक टप्पा लाईन लेंथ हाताळताना पाहायला मिळालं. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला आहे. एक धाव कंप्लीट केलेला आहे. दबाव टाकलेला दुसऱ्या धावेसाठी. फेकी केलेला आहे. काय करतं पाहूया. यस फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. अमर येतोय. दुसरीला आउट झाला ना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजीच्या मार्कवरती चिंतामण. या वेळेस घर खुलं सोडून दिलं आणि तिथं मात्र आपण जर पाहिलं तर तू एसटी दाखवली ती बघ मी वाकवली. ही पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. खराब आखणी पाहायला मिळते. हातचं सोडून पलत्याच्या पाठीमागे लागल्यानंतर जो काय धक्का लागतोय ना तो असा धक्का पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टीम मीटिंग कमी करायची आहे. अधिक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाज करतोय. सुरुवात चांगली करून दिली. राजू पाटील यांनी 4 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. त्याच्यानंतर नामदेव यांनी ही खूप चांगली गोलंदाजी केली. 7 धावा खर्च करत 1 गडी बाद केला आणि इथं अफलातून चिंतामणींचा गोलंदाजीचा प्रदर्शन पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती एक रनआउटच्या स्वरूपाने आणि इथं मात्र आपण पाहू शकता बोलच्या स्वरूपाने. आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. धावसंख्या फक्त आणि फक्त आपण पाहू शकता 12 धावा ऑन बोर्ड. नवीन फलंदाज हरीश येतोय मैदानाच्या आतमध्ये. डावकरी शैलीचा हा फलंदाज आहे.
संघाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. मागील मॅचमध्ये एक मोठा फटका षटकार पाहायला मिळाला होता. पाहूया या ठिकाणी हरीश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चिंतामण टर्न होतं गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेस आपण पाहतोय अप्परकटच्या अंदाजाने खेळून काढला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाहीये. 2 धावेने स्वतःचं अकाउंट ओपन केलं जातंय हरीश यांच्या माध्यमातून आणि सांघिक स्कोर जो आहे ते 14 धावांवरती जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना पाहायला मिळते चिंतामण. पुढील चेंडू हरीश तयार होतोय. या वेळेस अप्रतिम खोलवरच्या टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. वाईडिश यॉर्कर चेंडू पाहतोय आपण आणि इथं मात्र निर्धाव जे होते सांगता कमबॅक केले जाते. या ठिकाणी धावा बनवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागते, खूप मेहनत करावी लागते आणि ती मेहनत इथं करत असताना गोलंदाज ही पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय यावेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन कमी केली. इथं मात्र आपण जर पाहिलं तर गती कमी करताना ही पाहायला मिळाल्या. परिणाम स्वरूप पुन्हा एकदा निर्धाव जे होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे 14. 14 रन ऑन बोर्ड. या वेळेस बोल्ड पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये त्रिफळाची फलंदाज बाद होते हरीश. धावसंख्या 14 पाहू शकता आपण धापलकावरती. क्या बात आहे. चिंतामणे सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. चांगली नाही तर सर्वात अधिक चांगली गोलंदाजी केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. यस शेवटचं अंतिम षटक हेमंत येतोय हाताळण्यासाठी. धावसंख्या बघितली तर धावफलकावरती फक्त आणि फक्त 14 धावा लागली गेली आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. मिस टाइम आहे. पाहूया दुरून झेल घेण्याचा प्रयत्न इथं मात्र पाहायला मिळत होता, परंतु झेल कन्वर्ट करता आला नाही. परंतु वेल ट्राय, चांगला प्रयत्न. हेमंत पुन्हा एकदा यावेळेस उडवलाय आणि एक चांगला फटका आहे आणि त्याहून अधिक चांगला झेल कलेक्ट केला जातोय राजू यांच्या माध्यमातून. फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 16 या अंकावरती. हेमंत ऑन फायर इथेही पाहायला मिळतोय. राजू, ज्ञानदेव, चिंतामण, हेमंत ही जी चौकडी आहे ना, ही चौकडी खूप चांगली आहे आणि नेहमीच ह्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतोय. एखाद्या गोलंदाज जरी मागणा ठरला तरी त्याला कमबॅक करण्याची ताकद, हिम्मत या चारही गोलंदाजांमध्ये आहे. म्हणून तर आपण पाहतोय की चाचणी स्पर्धेचा विजेता संघ
म्हणून का आहे याचा प्रत्युत्तर या ठिकाणी देत असताना पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला थोडंसं बमलिंग पाहायला मिळते. एक धाव घेतलेली आहे आणि यस 2 धावा कंप्लीट. यावेळेस अजून एक चांगला फटका खेळलेला आहे. पाहूया गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. चांगलं क्षेत्ररक्षण दुरून इथं मात्र येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न एक चांगला पाहायला मिळाला. आणि दरम्यान आपण पाहतोय की अजून एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. या ओव्हरमध्ये 6 धावा बनल्या आहेत. आतापर्यंत एक गडी बाद झालेला आहे आणि 3 चेंडूवरती आपण जर पाहिलं तर दुहेरी अंकाच्या माध्यमातून धावा जमा केलेले आहेत. पाहूया पुढील चेंडू हे टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. संतोष सामोरे जातोय. यावेळेस उडवला ऑन साईडला. एक धाव कंप्लीट केलेला आहे. इथं पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु थ्रो खूप चांगला पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त एकच धाव एकापेक्षा अधिक नाही आहे. 21 रन धावफलकावरती लागलेले आहेत. सुधीर यावेळेस स्ट्राईकला येतोय. यावेळेस उडवलाय लॉंगऑफच्या रिझन मध्ये कुंदन पाटील त्या ठिकाणी आहेत. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथं मात्र आपण जर पाहिलं तर अंपायर दुसरी धाव कंप्लीट. यस आउट झालेला आहे रनआउटच्या स्वरूपात. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 22 धावांवरती पोहोचलेला आहे आणि 23 धावांचं टार्गेट इथं मात्र सेट केलेलं आहे. पाहूया कशा प्रकारे इथं मात्र या धावा बस मजे में कमेंट्री करे जा भाई चांगली कमेंट्री टीम रानसुनोलीचे कॅप्टन त्याचबरोबर टीम कासनेचे कॅप्टन आपण टॉससाठी या. चला दोन्ही टीम्स कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे.
टीम कासनेचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. यस, रानसनोली कॅप्टन देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी नक्कीच गौरंगबाई आणि तेजसबाई उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. गौरंगबाई आणि तेजसबाई यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. मधीन घे ना मनोज, मधीन घे ना तेजसबाई, तेजसबाई आगे आओ ना. यस, आमचे मित्र सुरतवरून या ठिकाणी आल्यात. गौरंगबाई आणि तेजसबाई यांच्या शुभ हस्ते हा टॉस उडवला गेलाय. टॉस कासने टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तर फलंदाजीसाठी टीम रांजनोलीला इन्व्हाइट केलंय. तर 23 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राजू पाटील विथ कुंदन पाटील. तर फ्रंट लाईन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संतोष मात्रे गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फक्त आणि फक्त 23 धावांचं लक्ष आहे. चला मॅचला सुरुवात करा. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहिला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये या बॉलवर. एक माफक लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग वीर तानाजी दापोडे टीमच्या माध्यमातून केला जातोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस अजून एक चांगला बॉल. याच पुन्हा एकदा बीट केलाय. समोर आपण फलंदाज जो पाहतोय नक्कीच एक तगडा फलंदाज आहे. सातत्याने चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देत आलाय. परंतु या मॅचचा विचार केला तर आतापर्यंत दोन चेंडू जे आहेत ते चांगल्या प्रकारे फेकल्यात. षटकातील पुढचा बॉल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल डावे स्टिक सोडून बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धावेसोबत टीम दापोडेचं अकाउंट या ठिकाणी ओपन होतंय. पहिली धाव अवांतरच्या स्वरूपात धावफलकावर लावली जाते. पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. सहाने धावफलक पुढे सरकलाय. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 23 धावांचं एक माफक लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच एक चांगला फटका परावर्तित केलाय. राजू पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. बॉलेचा बॉल ऑफ साइडला चांगल्या प्रकारे सजवला. खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल झालाय. थांबणार नाहीये. निघून गेलाय सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय.
षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी कालामारी साचायचा ना हा बरं क्रिकेट मध्ये या वेळेस बॉल पायावर आदळला होता, मात्र कॉलिंग चुकीची. परिणाम स्वरूप पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद कुंदन पाटील. नवीन फलंदाज चिंतामण पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. अकरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली रनआउटच्या स्वरूपात. संतोष म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. यस अजून एक फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय झेलच्या स्वरूपात. राजू पाटील बॅक टू द आउट. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये जातोय. गोलंदाज सतीश येतोय. पहिल्या टीमचा मलिंगा सतीश मागच्या मॅचमध्ये एक चांगले षटक त्याने फेकलं होतं, परंतु या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. तर नवीन फलंदाज नितीन ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पहिला बॉल समोर चिंतामण पाटील. पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एक धाव कंप्लीट झाली. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 12 वर पोहोचलंय. पुन्हा एकदा सतीश षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. या वेळेस बॉल स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातो. क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. या धावा धावफलकावर झाल्या आहेत 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. 16 23 धावा काढायच्या आहेत. मात्र आतापर्यंत चांगली फलंदाजी नितीनच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पुन्हा एकदा यस अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. 20 धावा धावफलकावर झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. या वेळेस हा बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीपवरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एक धाव कंप्लीट झाली आहे. 21 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 2 धावा दूर आहे विजयापासून वीर तानाजी दापोडे संघ.
यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस हा बॉल टॅप केलाय ऑफसाईडला. एक धाव कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिझनमध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव. षटक कंप्लीट झालंय. यस 2 षटकाची समाप्ती. आता फक्त एक धाव दूर आहे दापोडे टीम विजयापासून. षटकातील पुढचा बॉल. एका धाब्याची आवश्यकता आणि ती धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते आहे. विजयी झाला या ठिकाणी वीर तानाजी दापोडे संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक गावदेवी वेले.